एसटी बँकेचे कोल्हापूर शाखेतील बँक निरीक्षक राहुल पुजारी यांनी पंढरपूर इथल्या बँक शाखेतील कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित केलं होतं। त्या कर्मचाऱ्याच्या विभागीय चौकशीचं काम पुजारी यांच्याकडे होतं। तक्रारदार यांचा चांगला चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी 1,10,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पुजारी यांना ताब्यात घेतलं। मात्र बँकेचे निरीक्षक पुजारी हे केवळ वसुली एजंट असून यातील खरे सूत्रधार ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, एसटी बँक कोल्हापूरचे संचालक संजय घाडगे आणि कर्मचारी अनिल कोळी असल्याचा आरोप शिवपरिवहन वाहतूक आणि कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष शिंदे यांनी केला। या तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हे दाखल करून आवश्यक ती कागदपत्र लाचलुचपत विभागानं ताब्यात घ्यावीत अशी मागणी शिंदे यांनी केली आहे। आणि आमच्या परिवहन वाहतूक व कामगार सेनेच्या माध्यमातून या संघटनेचा महाराष्ट्राचा सरचिटणीस म्हणून मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे माझ्या स्वतःच्या स्वाक्षरीने आता तक्रार अर्ज दाखल करतोय की या उर्वरित 3 जणांना त्यांच्यावरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी व जी संबंधित कागदपत्र आम्ही त्यांना देणार आहोत, त्याच्या छायांकित प्रती आम्ही देणार आहोत, त्याच्या ओरिजिनल कॉपीज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणि प्रशासनाने तात्काळ ताब्यात घ्याव्यात, नाहीतर हे सर्व साक्षी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न वकील गुणरत्न सदावर्तेकडून केला जातो। त्याच्यामुळे तात्काळ वकील गुणरत्न सदावर्ते, संचालक संजय घाडगे आणि अनिल कोळी या तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी। ॲडव्होकेट सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एसटी बँकेचा कारभार चालवला जातो। संचालक मंडळानं 37 कोटी रुपये खर्च करून बँकेचं सर्व्हर बदलण्याचं काम केलं। यामध्ये सदावर्ते यांनी 15 कोटी रुपये कमिशन घेतल्याचा आरोपही शिंदे यांनी केला। त्या सर्व्हरमध्ये साधारणतः आम्ही ज्याला माहिती घेतली त्याला आम्हाला असं चर्चेअंती ऐकायला मिळाले की त्यातले बरेच पैसे साधारणतः 15 कोटीच्या आसपास सदावर्तींनी कमिशन घेतल्याचं सुद्धा आम्हाला माहिती तिथून म्हणजे काही लोकांनी आम्हाला कळवली। ती कळवल्यानंतर मग आम्ही अजून त्याच्यावरती पाठपुरावा केला। त्यातल्या काही गोष्टींच्या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी सुद्धा दाखल केल्या।